उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानाने मुंबई ते नागपूर प्रवास केला। उद्धव ठाकरे हे 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। त्यासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत। उद्यापासून त्यांचा दौरा सुरू होतोय। अशातच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे देवदर्शनासाठी तिरुपती बालाजीला गेलेत। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर बालाजी दर्शनाला गेले असताना इकडे ठाकरे आणि फडणवीस यांनी एकत्र प्रवास केलाय। या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्या सोबत आहेत। मृणाल मॅम, ह्या राजकारणामध्ये योगायोग नसतात असं म्हटलं जातं, बहुतेकदा योगायोग नसतात। ह्या दोन्ही घटनांकडे कसं बघायचं? काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राउंड असलेलं नागपूर आणि उद्धव ठाकरे 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करण्यासाठी नागपूरला गेलेले आहेत। नागपूरवरनं ते या मतदारसंघांमध्ये जाणार आहेत आणि योगायोगानं हे दोन्ही नेते एकाच विमानात आणि विमानातल्या एकाच रांगेत येतात। आणि दुसरीकडे श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेलेले आहेत। तिथेही त्यांचा देवदर्शन दौरा आणि इकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा हा नागपूर दौरा। राजकारणातल्या या दौऱ्यांचे नेमके अर्थ काय काढायचे? निव्वळ योगायोग म्हणून या दौऱ्यांकडे बघता येईल का? अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। पुन्हा एकदा आपण मृणाल मॅमकडे जाऊया। मृणाल मॅम, हे दौरे निव्वळ योगायोग समजायचा की यामागे काही राजकारण असू शकतं? नम्रता, आज आजी माजी मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र विमानतळावर भेटले तेव्हा मला आठवण आली की आज अचानक गाठ पडे, भलं त्यावेळी भलं त्या काळी असं का मन भलतीकडे आहे। आणि खरं तर यातून काही चर्चा निर्माण व्हायला नको यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या भेटीचीच चर्चा होईल ती चांगली होईल अशी कोपरखळी मारली आणि नंतर लगेचच सुषमा अंधारे यांनी हा निव्वळ योगायोग होता असं स्पष्टीकरणही देऊन टाकलं। सध्याच्या परिस्थितीत जरी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे मित्र असले किंवा अशी एक चर्चा होती की उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी आमच्या पक्षात फूट पाडू देऊ नका, आम्ही तुम्हाला विधेयकावर परिसीमनाच्या मदत करू असा शब्द दिला होता, अशी चर्चा आहे। खरं खोटं माहिती नाही, पण आजची भेट मात्र काही ठरवून झालेली असावी वगैरे अजिबात वाटत नाही। मोदींच्या आवाहनामुळे फडणवीस रेग्युलर फ्लाईटनी जातात, विशेष विमान वापरत नाही। उद्धव ठाकरे विशेष विमानाने का गेले नाही आणि ते सर्व्हिस फ्लाईटनी का गेले याचं उत्तर मात्र अजून समोर आलेलं नाही। आणि आपण जी दुसरी बातमी सांगतो ती पण महत्वाची आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। त्या विस्तारात श्रीकांत शिंदे यांनी जी कामगिरी बजावली आहे, 6 खासदारांना जे पक्षांतर झालं त्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती, ती लक्षात घेता त्यांना मंत्रिपद मिळणार नाही। मागच्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी माझ्या मुलाला मंत्री करायचं नाही, तो आदित्य ठाकरे आणि मी उद्धव ठाकरे नाही असं सांगितलं होतं असं म्हणतात। आता मात्र या सगळ्या पराक्रमानंतर तो भारतीय जनता पक्षासाठी 6चा आकडा मोठा आहे, मदत करणार आहे। श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळात घेतलं जातं का? आणि ओमराजे शेवटपर्यंत तयार नव्हते, त्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाचं आश्वासन दिलंय का? फक्त उस्मानाबादची म्हणजे धाराशिवची जी स्थानिक समीकरण आहेत ती लक्षात घेता राणा जगजित सिंग हे सुनेत्रा पवारांचे भाचे पण आहेत, त्यांना नाराज करून ओमराजे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं काही वाटत नाही। पण श्रीकांत शिंदे यांच्या समावेशात मात्र दाट शक्यता आहे। नम्रता, अगदीच, त्यामुळे निव्वळ राजकारणामध्ये योगायोग हे फारसे कमी असतात। आता या घडामोडी पुढे कुठे आपल्याला नेतात हे बघावं लागेल। मृणाल मॅम, धन्यवाद या विश्लेषणाबद्दल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावरती पोहोचले। नागपूर विमानतळाबाहेर ठाकरेंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले होते। ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। विमानतळावरून मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा कार्गो टर्मिनल गेटमधून बाहेर पडला। उद्धव ठाकरे नेहमीच्या प्रवासी टर्मिनल गेटमधून बाहेर आले। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानाने प्रवास केलेला होता।
उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानाने प्रवास केला। ते उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत फडणवीसांनी प्रवास केलाय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची सीट एकाच रांगेत होती। फडणवीसांच्या मागे संजय राऊतांची सीट होती। विमानामधला हा व्हिडिओ समोर आलेला आहे। फडणवीस आणि ठाकरेंच्या एकत्र विमान प्रवासावर सुषमा अंधारे आणि रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। जे पेट्रोल अतिशय महाग झालेलं आहे, पूर्वी 100 रुपयाला मिळायचं, आता 180 रुपयाला आहे। त्यामुळे कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हे दोन नेते तिथे करत असावेत। आता आज चर्चा काय झाली आम्हाला कसं कळणार, कारण मोदी साहेबांनी सांगितले पैसे कमी वापरा, त्यामुळे एकाच विमानाने जात असताना कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हा झाला असावा। पण शेवटी प्रवास करत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी होत असतील, पण दुसरं काही चर्चा झाली असेल असं मला तरी वाटत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड आहे, तर यवतमाळ पासून तर धाराशिव पर्यंतचा 4 दिवसांचा उद्धव साहेबांचा दौरा नियोजित आहे। एकीकडे पंतप्रधानांपासून सगळे नेते सांगत आहेत की इंधन बचत करा आणि म्हणून खाजगी विमानांनी किंवा स्वतंत्र गाड्यांनी प्रवास करणे टाळा। यात सगळ्याचा परिणाम म्हणून जर कदाचित नेते सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसारखा एका विमानातनं प्रवास करत असतील तर त्यावरून वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येण्याचे काहीच कारण नाही। फार तर एकत्रित प्रवास करणे यामागे राष्ट्रहित हेच कारण असू शकते, यापेक्षा काही नाही।